साधारणपणे 4 चाकी गाडी काय किंमत असते त्याची? साधारणतः आय थिंक 5 लाखापर्यंत साधी गाडी सुरू आहे. बापरे, 5 लाख? माझ्याकडे 1 लाखच आहेत. तुझ्याकडे मी कोणाला गाडी घ्यायची आहे? एक मिनिट. मावशी, मोहित गाडी मागतोय का? नाही म्हणजे मागत असेल तर हुंडा घेणं आणि हुंडा देणं दोन्ही कायद्याने गुन्हा आहे. काय काय बोलतोयस तू? हुंड्याचा कुठे आला विषय? अगं मी मला जर माझ्या जावेला गाडी द्यायची असेल तर मी नाही का देऊ शकत? कुणी मागायला कशाला पाहिजे? आणि आम्ही ठरवलंय आमच्या मुलीला गाडी द्यायची तिच्या सुखासाठी, आणि मोहित रावांचा यात काही एक संबंध नाहीये. त्यांनी आमच्याकडे गाडी मागितली नाहीये. काय हो, सांगा ना. अगं ठीक आहे, तुला घ्यायची असेल तुझ्या जावयाला गाडी तर तू घे ना. मी फक्त तुला कायदा सांगितला. अगं मी यादीतलं सगळं सामान आणलंय. आणलंस का? हा, बरं झालं, मिळालं ना सगळं. हो, 5 नारळ, 1 खण, ओटीसाठी सुपाऱ्या आणि विड्याची पानं. एवढं सामान लागतं साखरपुड्याला? अरे मला सांगायचं नाही, पानं बिना फ्री मध्ये आणली असती. अरे मग तू जायचंस ना स्वीटू बरोबर. होतास कुठे तू? हे इथेच. कुठे? बाहेर. मित्रांशिवाय दुसरं काही सुचतं कायला वहिनी? सौंदारत असतो दिवसभर. हे सुमन, असू दे ना. काही काम असेल तर त्याला हाक मारत जा, येईल तो. आणि ए बाबा चिन्या, आता तू जरा घरात राहा. साखरपुडा उद्यावर आलाय. सुमन बघ गजरा. काय मग आज ए स्वीटू, हे घेऊन जा. स्वीटू, ए स्वीटू, काय रे ओमकार, काय हवंय का? काही नाही, जरा चालायला आलो होतो. पाणी हवं होतं थोडं. अरे मग आत येऊन घे ना, बाहेरून का मागतोय? हा नको, इथे जरा एक काम आहे, अर्जंट आहे, आलोच. अरे पण पाणी नाही नको, मी आलोच जाऊन आलो. हेलो, अरे सुनील भाई कैसे हो? अरे मी मस्त एकदम मजेत. बरं ऐक ना, मला एक सेकंड हँड गाडी हवी आहे, साधारण रिझनेबल प्राइस मध्ये, साधी. ओम खानविलकर पैशांचा विचार कधीपासून करायला लागला? नाही असं नाहीये, मला हवी आहे सिरियसली. सिडन की हॅचबॅक? हॅचबॅक. 2.5 लाखापर्यंत आहे. 2.5, एक थोडंसं कमी कर ना. 1.25 लाखापर्यंत करतो. ओके, थँक्यू सो मच. एक काम कर, मी तुला एक ऍड्रेस मेसेज करतो, तिथे पोहोचशील गाडी घेऊन? हो नक्कीच. ओके, सी यू देन. ओके, बाय बाय. तू गाडीबद्दल बोलत होतास? छान. नाही, तू गाडी घे, तू घोडी घे. हा, मोहितला नटवतो पूर्णपणे. हा, मी येतो. अरे तुझं काय चाललंय ओम दादा? काय? तू तर स्वीटूशी बोलायला हवंस ना, मग ते सोडून मोहितला गाडी द्यायच्या मागे काय लागलायस? अरे चिन्या, मी लागलोय. अरे नाही, हे बघ, म्हणजे मानला हा काकीचा विचार आहे, पण तू फोनाफोनी करतोयस ना. पण तू आता स्वीटूशी बोलायला हवा, तर ते महत्वाचं आहे ना. शांत हो, ओके? ऐकून घे. हे बघ,
स्वीटूचं आणि माझं लग्न होणार. दादा ऐकून घे. हे बघ, मी इथे कशासाठी आलोय? कशासाठी? एंगेजमेंटची तयारी चालली आहे ना, नलू मावशीसाठी आलोय मी. नलू मावशीला मदत करायला आलोय आणि इनफॅक्ट सगळेच तयारीला लागले, सो सगळ्यांना मदत करायला आलोय. हा, पण आपण एंगेजमेंट ऐक. आणि त्याच्यात समजा नलू मावशीची इच्छा असेल की तिने तिच्या होणाऱ्या जावयाचं कौतुक करावं, तर तिला करू दे ना. काय शेवटी आय एम देअर फॉर नलू मावशी. मानलं रे तुला ओम दादा. म्हणजे स्वीटूला इतका चांगला मित्र मिळाला, नलू काकीला इतका चांगला भाचा मिळाला. लकी आहेत दोघं. तू चल रे चिन्या, काहीतरी उगाच कशाला चिडतो माझ्यावर? पण ते मोहितचं नाही. ओके, आय सी. हा, हो हो हो. हा. मोमो कालपासून दिसत नाहीये. मग मी काय करू? हो हो, ओके, आय कॉल यू बॅक. अरे म्हणजे मी इन्फॉर्म करतोय बेबी, वो अपनी गेस्ट है ना, तुम्हारी बेस्ट फ्रेंड है, आणि दिसतच नाही म्हटलं तर मग. अरे मग गेली असेल ती घर सोडून. नाहीतरी आता इथे ओमचं तिच्यावर प्रेम नाही म्हटल्यावर ती इथे राहून काय करणार? आणि तसंही तिला तिच्या फाफांची किती आठवण येत होती, सो गेली असेल. मालविका, मी आले. ओ या या या. हाऊ आर यू? आय एम गुड. घ्या, आली. हाय मोमो. हाय रॉकी. कुठे फ्रेंड्स कडे गेली होतीस का? सो हाऊ वाज इट? इट वॉज गुड. इट वॉज गुड. बट कालपासून मी घरी नव्हते ना, सो मला वाटलं तुम्हाला टेन्शन आलं असेल, सो मी आले. तुझं का? 18 वर्ष पूर्ण आहेत ना तुझी. ऍडल्ट आहेस तू, सो यू फ्री टू गो वेर एव्हर यू वॉन्ट टू गो. आणि हा, तुला तुझ्या फाफांकडे जायचं असेल तर सांग मला, मी तुला प्रायव्हेट जेट अरेंज करून दे. जस्ट डोंट वरी. आणि ही जरा बिझी आहे. हाय बेबी. या. अरे मोमो मत रो, क्यों रो रही है तू? शॉकी, मी कालपासून या घरात नाहीये आणि कोणाला माझ्याबद्दल काही वाटत सुद्धा नाहीये. नो वन मिस्ड मी. अरे ऐसा नहीं है मोमो, हम सबने तुझे मिस किया ना. पण मालविकाने नाही केलं ना. अरे मालविका ने नहीं किया, लेकिन मैंने तुझे मिस किया ना. मैं यही सोच रहा था कि मेरी बेस्ट फ्रेंड मोमो कहाँ चली गई. शॉकी, मोमो. शॉकी, रॉकी, मी पण तुला खूप मिस केलं. यू माय ट्रू फ्रेंड. मोमो रो मत. हाँ, नो. गाडी चांगली आहे, पण विकत घ्यायची म्हणजे. दादा हे बघा, गाडी चांगल्या कंडिशन मध्ये आहे, त्यामुळे तुम्ही काळजी नका करू. गाडीचं इंजिन छान आहे, रनिंग छान आहे, मायलेज वगैरे सगळं छान आहे, एसी बीसी उत्तम काम करतंय आणि सेकंड हँड आहे. पण हा माझा मित्र सुनील, याचीच गाडी आहे, सो तुम्ही बघा, विचार. अहो, मला बरी वाटते गाडी. साधारणपणे किंमत किती असेल याची? 1 लाखापर्यंत होईल. 1 लाख म्हणजे एवढ्या कमी किमतीत गाडी येते? हो, सेकंड हँड असेल तर येते की. 1.25 लाख ना? तू जरा थांबतोस, कमी बोलतोय ना. काळजी येतो त्याची. बापरे वहिनी, हो 1 लाख. गाडीची किंमत एवढीच असते, याहूनही जास्त असते बघ. अरे आई, ओम दादाची गाडी 50 लाखाची आहे. इथं काहीच नाही है ना ओम दादा? 50? हो. अहो, 1 लाखाला बरी आहे ना गाडी? हो. पण अशी जुनी गाडी जावयाला देणं कसं वाटेल? चालेल ना त्यांना? अगं मावशी, तू काळजी नको करूस. हे बघ, गाडीची कंडिशन खूप छान आहे. इंजिन छान आहे, मायलेज छान आहे, रनिंग बिनिंग सगळं ओके आहे. फक्त आता राहता यायला प्रश्न बाहेरचा, तर त्याची काळजी मी घेईन. हे बघ, तुझ्या जावयाला मी गाडी एकदम नव्या कोऱ्या कंडिशन मध्ये देतो. मग तर झालं ना. अरे पण ओम, उद्या आहे साखरपुडा. तू म्हणतोयस ते सगळं होईल ना उद्यापर्यंत? हो, 100% होईल. अगदी 100%. आय प्रॉमिस. बरं,
ठीक आहे हो. घ्या. ठीक आहे. मोजले बरोबर आहेत ना? हो हो बरोबर आहे. ही गाडीची चावी. येस. ओके चला येतो. पेपर्स गाडीतच आहे. ओके. ट्रान्सफरचं आपण बघू. हो हो चालेल. थँक्यू. चलो थँक्स. बाय. मावशी हे घे. कॉंग्रॅच्युलेशन, तू गाडी घेतलीस. अरे हो, पण ही गाडी नवी कोरी होईल ना? अगं नलू किती घाई. अगं मावशी तू काळजी नको करूस, मी लगेच कामाला लागतो. बरं ठीक आहे, मी देवासमोर साखर ठेवून येते. ओम तू चहा घेणार का? चहा प्यायल्याने तरतरी येईल जरा. नाही नको नको, मी लगेच सुरू करतो काम. कर कर. मदत करायला आलायस ना? मग कर का? हा. सुमन स्वीटू चला कामाला लागूया. एकटाच बिचारा किती वेळ काम करतो. स्वीटू चहा टाक ग त्याच्यासाठी. दादा, नलू मावशी, हे चिन्या, लवकर या. काय रे? वा ओम दादा, कसली भारी वाटते गाडी. वहिनी हो अगदी नवी कोरी दिसते ना गाडी. हो ग. ओ मध्ये काय चकाचक केली आहेस तू गाडी. थँक्यू मावशी. हे ओम दादा, मी बसू गाडीत चालेल? अरे बस की. अहो दादा या ना, तुम्ही पण या, बसा. या या या. बस बस काकी बस. ए सुमन, आले वहिनी, कुठे आहात? अगं इकडून इकडून ये. हा उघडले. हा. भारी वाटते ना गाडी. हो. दादा कसलं भारी वाटतंय हे. ए काकी, मोहितला कशाला द्यायची गाडी, आपणच ठेवूयात ना. हो का? आणि चालवणार कोण? मी चालवेन. हा ओम दादा शिकवेल मला. ओम दादा शिकवशील ना? हो शिकवेन. काय ओमकार तुम्ही खूप मेहनत घेतली, म्हणजे गाडी अगदी नवी कोरी वाटते. हा त्यात काय एवढं. इट्स ओके. क्या बात आहे. बरं झालं तू चहा आणलास. खूप गरज होती. हा थँक्स. बघा दादा, हा मधला आहे ना,
हा ब्रेक आणि हे गेअर. इकडनं चावी दिली. गाडी सुरू करू नकोस. नाही आता बंद आहे, पण शिकायचं अजून. हो. आणि इकडनं गाणी. आवडली का तुला गाडी? अरे मोहितसाठी गाडी धुवायची काय गरज आहे? खरंच ओमकार, म्हणजे ना मला खरंच तुमचं कौतुक वाटतं. म्हणजे जे भल्या भल्याला जमणार नाही ना ते तुम्ही करून दाखवलात आज. मी काय केलं दादा? माझ्या मित्राला योगायोगाने गाडी विकायची होती, मी फक्त डील करून दिली आणि आपण विकत घेतली. गाडी आवडली ना तुम्हाला? नाही, गाडी मस्तच आहे, गाडीबद्दल बोलत नाहीये मी. पण तुम्ही नलोच्या हट्टपायी स्वतःचा आनंद बाजूला ठेवलात ना, त्याबद्दल बोलतोय मी. म्हणजे 1 लाखात गाडी येत नाही हे माहितीये मला. नलोच्या लक्षात नाही आलं ते. तुम्ही हे सगळं जे काही मॅनेज केलंय ना ते लक्षात आलंय माझ्या. तिच्यासाठीच केलं ना हे? नाही, हे मी माझ्यासाठी केलं, कारण मला माझ्या नलू मावशीच्या चेहऱ्यावर आनंद बघायला आवडतो. ह्या उष्टा कप इथे कोणी ठेवला? ए चिना, काय करतोयस तू? मी केअर काढतोय. का म्हणजे मी रोज केअर काढतो. कधी? हे आई, मी रोज केअर काढतो की नाही? हा बघ, हो बघ. चल बाजूला. अगं बाजूला काढ. हे काय? हा कसला कागद आहे? खरंच म्हणजे तुम्ही म्हणून समजून घेताय. आमच्या नलूची इच्छा म्हणजे ना कधी कधी. काय बोलताय? हे बघा, नलू मावशी या सगळ्या गोष्टी करते, त्याचा तिला आनंद होतो, हेच सगळ्यात महत्वाचं आहे ना. बाय द वे दादा, मला माहितीये मी इथे आल्यामुळे नलू मावशीला जरा तिला आवडलं नाही. अरे हो, असं काही नाहीये. काय माहितीये का की स्वीटूची जरा जास्तच काळजी वाटते आमच्या नलूला, म्हणून जरा चिडचिड होते. आणि तुम्ही जर तिचे लाडके भाचे आहात, तुम्ही इथे येऊन कधीही राहू शकता. हे घर तुमचंच आहे. स्वीटू, ए बाळा, ते बघ ना, मी सगळी बटणं दाबून बघितली ग, पण ते टीव्ही लागतच नाहीये. हे काय? प्रिय स्वीटू. अगं लावतेस ना? हो. हे घे, हा रिमोट ठेव तुझ्याकडे. काही बटणं दाबू नकोस आता, मी लावून दिले.
कुठे गेली? काय टाकलं?